शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्याती संदर्भात. कांदा निर्यात होणार का, कांदा निर्यात बंदी या ठिकाणी होणार का, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट. कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार त्या संदर्भातील लाईव्ह अपडेट, महत्त्वाची घडामोड आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. पुढच्या चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळचा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. करू शकता काही करा पण कांदा निर्यात बंदी करू नका, अजित पवार. केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे मागणी. या ठिकाणी म्हणू शकता शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या मागणी केली आहे की कांदा निर्यात बंदीची मोठी किंमत मोजावी लागली. काही करा पण कांदा निर्यात बंदी करू नका. देशात लोकसभा निवडणुका पार पडली, ज्यात भारतीय जनता पक्ष आणि अन्य सत्ताधारी पक्षांना केंद्रात सरकार टिकवण्याचे यश मिळाले. मात्र महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्षाची खूप पिछाट झाली आहे. परिणामी राज्यात अपेक्षित यश न मिळाल्याने अजित पवार यांनी कांद्याच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या घरचा या ठिकाणी कांद्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना घरचा आहेर पाठवला आहे. तसेच पुन्हा कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊ नये अशी मागणी केली आहे. आणि या ठिकाणी शासकीय योजना व त्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्यस्तरीय महायुती पदाधिकारी बैठक पार पडली. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी कांदा दर नियंत्रण आणण्यासाठी 8 डिसेंबर 2024 निर्यात बंदी ची घोषणा केली होती. कांदा निर्यात बंदीच्या घोषणामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्याबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मताच्या स्वरूपात रोष व्यक्त करत सत्ताधारी भाजपला राज्यात मोठा दणका दिलेला आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. महाराष्ट्र लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून महाराष्ट्र व्हिडिओ आपण धन्यवाद.